मित्रांनो, उन्हाळ्यानंतर जशी पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्याचप्रमाणे या काळात रानात उगवणाऱ्या रानभाज्या यांची देखील तितक्याच आतुरतेने वाट पाहिली जाते. कारण या भाज्या केवळ चवीलाच उत्कृष्ट नसतात, तर ते खाल्ल्याने आपल्या शरीराला देखील अनेक औषधी फायदे मिळतात. याविषयी ऑलरेडी मी अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रानभाज्या खाण्या अगोदर काय काळजी घ्यावी, अर्थात त्यांची योग्य ओळख, धुणे व साफ करणे, त्यांचं प्रमाण इत्यादी विषयांवर बोलणार आहोत. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की रानावनात रानभाज्या यायला सुरुवात होतात. रानभाज्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या फक्त पावसाळ्याचे 2 ते 3 महिनेच मिळतात. आयुर्वेद आणि औषधशास्त्रानुसार योग्य आहार घेतला तर औषधांची गरज भासत नाही. पावसाळ्यात अनेक आजार व संसर्ग सक्रिय असतात आणि म्हणूनच या काळात रानभाज्यांच्या स्वरूपात निसर्गाने आपल्याला या सर्व संसर्गांवर जणू औषधच दिलेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसात रानभाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. त्यांचा आपल्या आहारातील समावेश आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि म्हणूनच रानभाज्यांचं शाश्वत संवर्धन देखील केलं गेलं पाहिजे. मित्रांनो, रानभाज्यांची शेती किंवा निदान न करता या भाज्या नैसर्गिकरित्या उगवल्या जातात. जंगलात, रानात, शेतांच्या बांधावर, माळ रानात या भाज्या लागवड न करता उगवतात. या वनस्पतीवर कोणत्याही प्रकारची कीटनाशके, खते, औषधे मारली जात नाहीत. नैसर्गिकपणे वाढ होत असल्याने या भाज्यांमध्ये खनिजे, मूलद्रव्य, पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात असतात. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेताना रानभाज्यांमध्ये विशिष्ट जैविक गुणधर्म देखील विकसित झालेले असतात. त्यामुळेच या भाज्या आरोग्यासाठी जणू वरदान ठरतात. औषधी गुणांनी युक्त असल्याने हे खाल्ल्याने लोकांचं आरोग्यही चांगलं राहतं. अनेक रानभाज्या पालेभाज्या स्वरूपात खाल्ल्या जातात, तर उर्वरित भाज्या फुले, फळे, कंद, खोड इत्यादी भागांचा आहारात समावेश करून खाल्ल्या जातात. कंटोळी, फोडशी, टाकळा, कुरडू, शेवळा, भारंगी, दिंडा, अळूची पानं आणि देठे, केना, माठ, कुरडू, मायाळू, गुळवेल या व अशा अनेक रानभाज्या पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात व या प्रत्येक भाजीचे वेगवेगळे औषधी गुणधर्म व शारीरिक फायदे आहेत. यातील काही रानभाज्यांविषयीची सविस्तर माहिती व फायदे यावर अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तर ते जरूर पहा. मित्रांनो, रानभाज्यांचे आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी आणि विषबाधा टाळण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. तर आता आपण रानभाज्या खाण्या अगोदर काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेणार आहोत. रानभाज्या खायला सर्वांनाच आवडतात, परंतु रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवत असल्याने काही विषारी वनस्पती किंवा तणे रानभाज्यांसारखे दिसून येतात. आपल्याला त्यांची योग्य ओळख नसल्यास सारख्याच दिसणाऱ्या काही विषारी वनस्पती देखील रानभाज्या म्हणून खाल्ल्या जाऊ शकतात. त्यामुळे रानभाज्यांची योग्य ओळख असणारी व्यक्ती आपल्या सोबत जरूर असावी व योग्य खात्री करूनच रानभाज्या खाव्या. रानभाजी नक्की कोणती आहे याची शाश्वती नसल्यास ती कधीही खाऊ नये. शक्यतो स्थानिक आदिवासी, अनुभवी शेतकरी किंवा वन औषधींचा अभ्यास करणारी लोक यांच्याकडूनच रानभाज्या घ्याव्यात. कारण त्यांना या भाज्यांची ओळख, त्यातील विषारी प्रकार आणि योग्य वापर यांची चांगली माहिती असते. अतिशय जुनाट, जून झालेली, कुजलेली, कीड लागलेली किंवा बुरशी दिसणारी रानभाजी घेऊ नये.
मित्रांनो, रानभाज्या पावसाळ्यात रानात उगवत असल्याने पावसाळ्याच्या ओलाव्यामुळे त्यावर माती लागलेली असते. अशा दूषित रानभाज्या नीट स्वच्छ धुवून घ्याव्यात. चिखल, धूळ, लहान कीटक, अंडी, रसायनांचे अवशेष निघून जाण्यासाठी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात व पाण्यात वारंवार धुणे आवश्यक असते. अनेक रानभाज्यांमध्ये कडूपणा, उग्र रस किंवा हलके विषारी घटक असू शकतात. म्हणूनच त्या गरम पाण्यात उकळून ते पाणी टाकून मगच भाजी बनवावी असे तज्ज्ञ सुचवतात. रानभाज्या कधीही कच्च्या खाऊ नयेत. त्या व्यवस्थित वाफेवर शिजवून मगच खाव्यात. रानभाज्या खूपच जास्त उकळल्यास किंवा शिजवल्यास त्यातील पोषण मूल्य कमी होतात. त्यामुळे मध्यम शिजवणं योग्य आहे. काही रानभाज्यांमध्ये कडू किंवा तिखट रस अथवा खाजरेपणा असतो. अशा भाज्या योग्य प्रमाणात उकळून मसाला आणि आंबट पदार्थ वापरून संतुलित करून मगच खावे. अळू, भारंगी, काठेमाठ, करटोळी, आंबाडी अशा अनेक रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. पण चुकीच्या प्रकारची किंवा नीट न शिजवलेली पाने खाल्ल्यास पोटदुखी, त्वचेवर खाज, तोंड किंवा घशात चुरचुर होऊ शकते आणि म्हणूनच योग्य ट्रीटमेंट देऊन मगच या भाज्या खाव्यात. तुम्ही पहिल्यांदाच एखादी रानभाजी खात असल्यास खूप न खाता थोड्या प्रमाणात खावी. शरीराची प्रतिक्रिया पाहावी व योग्यरित्या पचल्यास त्यांचं पुढे सेवन करावं. गर्भवती, स्तनपान करणारी महिला, लहान मुले, दीर्घकालीन आजार असलेल्या लोकांनी रानभाज्या खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. काही रानभाज्या थंड प्रकृतीच्या तर काही गरम असतात. वारंवार पोटाच्या तक्रारी, पित्त, ॲलर्जी असेल तर कोणती भाजी आपल्या प्रकृतीला योग्य आहे की नाही याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. रस्त्याच्या कडेला, नाल्याजवळ, औद्योगिक परिसरात उगवलेल्या रानभाज्या थेट खाल्ल्यास जड धातू, रासायनिक किंवा प्रदूषणाचा धोका असू शकतो. त्यामुळे अशा ठिकाणच्या भाज्या खाणं टाळावं. शेतीजवळच्या रानात रासायनिक कीटकनाशके, तणनाशके वापरली असण्याची शक्यता असते आणि म्हणूनच अशा भागातील भाज्या चांगल्या नीट धुवून उकळून मगच वापराव्या. तर मित्रांनो, ही होती माहिती रानभाज्या म्हणजे काय, काही विशेष रानभाज्यांची नावे व रानभाज्या खाण्या अगोदर काय काळजी घ्यावी याविषयी. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.